जैन फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा किंवा पॉप्युलरली आपण ज्याला राज्यसेवा म्हणतो, तर ती पूर्व परीक्षा पार पडली. आणि यामध्ये जे करंट अफेअरचे प्रश्न आलेले होते, तर त्या अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत. गेल्या जवळपास 2 वर्षापासून आपण या व्हर्च्युअल माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून भेटतोय. त्याचबरोबर गेल्या 1 वर्षापासून करंट क्लाउड्स नावाच्या आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या मॅगझिनच्या माध्यमातून देखील आपण इनपुट देण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच सगळ्याचा एक भाग म्हणून इन जनरल जो पेपर 9 नोव्हेंबरचा झाला, तर त्याच्यामध्ये देखील बरेचसे क्वेश्चनचा रेफरन्स जो आहे तर तो तुम्हाला देता येईल. अर्थात मी आता काही प्रत्येक लाईन टू लाईन रेफरन्स देणार नाही. तुम्ही आपलं करंट क्लाउड्स वाचतायच आणि ह्याच्या आधीच्या परीक्षांमध्ये पण कन्सिस्टंटली 8-9 प्रश्न येत होते. आता पण साधारणतः 10 प्रश्नांपर्यंतचा रेफरन्स जो आहे तर तो आपल्याला आपले प्रश्न असतील, डिस्कशन असेल, FYQ सिरीज असेल, तर याच्या माध्यमातून निश्चितपणे देता येऊ शकेल. राईट. सो आता एकंदरीतच अनालिसिस थोडंसं करूयात आणि त्याचबरोबर संभाव्य उत्तर काय असतील, काही उत्तरांमध्ये कन्फ्युजन आहे का, प्रश्नचिन्ह आहे का, तर तेही बघण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रश्न किती आलेले होते, तर करंट अफेअरच्या सेक्शनमध्ये 15 प्रश्न होते. त्यातला एक काढून टाकूया. तो बुलेटिन क्लोजरवाला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता ना, तर तो इकॉनॉमिक्स मधला प्रश्न होता. त्यांनी करंटच्या म्हणजे बंचमध्ये टाकलेला होता. 14 प्रश्न तिथं होते. आणि थोडंसं करंट टू बेसिक जे आपण बऱ्याचदा म्हणतो, राईट, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जॉग्राफीमध्ये सिंधू नदीच्या उपनद्या विचारणं झालं, किंवा पॉलिटीमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक किंवा उपराष्ट्रपतींचा राजीनामा हे झालं, 371 कलम झालं. तर हे आपण साधारणपणे असं म्हणूयात की करंट टू बेसिक मध्ये आयोग गेलेला दिसतो. परत आपल्याला असं लक्षात येईल की इकॉनॉमीमध्ये पण काही स्कीम्स असतील किंवा आपण असं म्हणूयात की काही निर्देशांक असतील, तर त्याच्या बाबतीत पण आपण करंटचा रेफरन्स जो आहे तर तो त्या ठिकाणी देऊ शकतो. राईट. तर आता 1 बाय 1 या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यास म्हणजेच SMR टेक्नॉलॉजी, स्मॉल मॉड्युलर रिएक्टरचा संशोधन आणि विकासावरती केंद्रित आहे का? अगदी बरोबर, त्या ठिकाणी आहे. आपण एक रिव्हिजन सिरीज पण घेतलेली होती बघा, करंट क्लाउड्स रिव्हिजन सिरीज, रॅपिड रिव्हिजन. तर त्याच्यामध्ये आपण बजेट डिस्कस केलेलं आहे. आपल्या मार्चच्या अंकामध्ये, मार्चच्या करंट क्लाउडच्या अंकामध्ये पण केंद्रीय अर्थसंकल्प आहे, राज्याचा पण अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर पुढे एक योजना येणार आहे बिरसा मुंडांच्या नावानं. आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी पण डिस्कस करतोय. त्याचे मला वाटते 4 भाग जे आहेत तर ते ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत. तर तिथून पण तशा प्रकारच्या योजना ज्या आहेत तर त्या कव्हर होताना दिसतात. बॅक टू द पॉइंट. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. हो, बरोबर आहे. या सुधारणांमुळे अणु प्रकल्पामध्ये परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. हे पण बरोबर आहे, कारण परकीय गुंतवणूक न होणं किंवा त्याच्यामध्ये थोडीशी संदिग्धता काय आहे, तर नुकसानीसाठी, आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा, तर ह्याच्यामध्ये काही स्पष्टता ज्या आहेत तर त्या बाकी आहेत. राईट. त्यामुळे 3ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. वरील सर्व पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड मध्ये सामील झाली. INS विक्रांत ही भारतीय नौदल सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले अशा प्रकारचे हे पहिलेच जहाज आहे. 2 स्टेटमेंट आहेत. पहिल्या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी ऑगस्ट 2024 आहे, पण PIB चा रेफरन्स जर का घ्यायचा झाला तर तो 2022 असा दिलेला आहे. आता इथं काय असतं माहितीये का, तारखांचे घोळ असतात, इंडक्ट होणं आणि कमिशन होणं वगैरे. राईट. आता इथं आयोगाला काय स्पेसिफिकली अपेक्षित आहे तर ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ऑफिशियली जॉईनिंग याच्यात इंडक्ट झालेली आहे का कमिशनिंग झालेली आहे, तर हे कन्फ्युजन आहे. त्यामुळे मी इथं स्टार करेन INS विक्रांत. आता तुम्ही म्हणाल विक्रांत तर जुनं जहाज होतं. हो, बरोबर.
1997 ला INS विक्रांत हे डिकमिशन म्हणजेच निवृत्त झालेलं होतं. राईट. त्याचंच नाव घेऊन आता नव्यानं हे जहाज जे आहे तर ते बनवलेलं आहे. पण त्याची एकंदरीतच बांधणी जी आहे तर ती केरळमध्ये कोची या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कोची शिपयार्ड लिमिटेड. त्यामुळं ब विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे आयदर ह्याचं उत्तर जे आहे तर ते वरीलपैकी एकही नाही असं त्या ठिकाणी येईल, किंवा फक्त बरोबर असं येऊ शकेल. राईट. कन्फ्युजन आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही? जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला झालाय, बरोबर आहे. संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, हेही बरोबर आहे. जानेवारी 2005 मध्ये नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणजे गव्हर्नमेंट प्लीडर अँड पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती झालेली आहे. इथं जरा कन्फ्युजन आहे. मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती झालेली आहे का? तर हो, हे विधान जे आहे तर ते त्या ठिकाणी बरोबर आहे. मग इथं काय चूक आहे? 2005 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे काय झालेले तो न्यायाधीश झालेले. मग असं आहे का की ते नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून कार्यरत नव्हते? होते ना. 1992-93 मध्ये होते. त्याच्यानंतर 2000 मध्ये पण होते. 2003 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश झाले. 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश झाले त्या ठिकाणी. क्लिअर. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. नेक्स्ट, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरता आवेदन पत्र 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये प्रदान केला जातो. जलशक्ती मंत्रालयाद्वारे जल पुरस्कार 2016 सालापासून देण्यात येतात. आता हे विधान बरोबर आहे, हे विधान चुकीचं आहे, कारण 2016 नाही 2018 पासून हे पुरस्कार जे आहेत तर ते देण्यात येताना आपल्याला दिसतात. सो 2018 पाहिजे तिथं. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरता आवेदन पत्र. आता आवेदन पत्र मागवलेलं का विचारलं इथं मला काही कळत नाही, कारण PIB वरतीच काही ठिकाणी ही डेट 31 डिसेंबर आहे, काही ठिकाणी ती डेट एक्सटेंड करून 15 फेब्रुवारी 2025 झालेली असं दिलेलं आहे. त्यामुळे आता एक्झामिनरचा पहिल्या स्टेटमेंटचा माइंडसेट नेमका काय आहे तर ते कळलं पाहिजे, किंवा ते नेमकं काय आयोग याचं अचूक उत्तर देतो. तर त्यामुळे मी या प्रश्नाला पण स्टार करेन. याचं फक्त ब बरोबर उत्तर येणं अपेक्षित आहे, किंवा ते नाही आलं तर अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असू शकेल. नेक्स्ट मुद्दा आहे जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. बट ऑब्वियस प्रश्न होता, कारण आईसलँड हा देश जो आहे हा तिसऱ्यांदा जागतिक शांतता निर्देशांकामध्ये पीसफुल कंट्री म्हणून त्याची निवड जी आहे तर ती करण्यात आली. सो आईसलँड पहिल्या क्रमांकावरती, त्याच्यानंतर आयर्लंड त्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रिया आहे आणि त्याच्यानंतर न्यूझीलंड आहे. सो क अ ब ड क अ ब ड पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर असेल. भारताचा जर का विचार केला तर भारत याच्यात 116व्या स्थानावरती त्या ठिकाणी आहे. भारत कितव्या स्थानावरती आहे? 116व्या स्थानावरती. डी गुकेश, आता कितीतरी वेळा आपण हे डिस्कस केलेलं आहे. सिंगापूर फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये ओपन टीम आणि वैयक्तिक दोन्ही प्रकारामध्ये सुवर्ण पदक आहे. वरील सर्व हे याचं अचूक उत्तर आहे. 22 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 22 नाही 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राईट. राष्ट्रीय बालिका दिन 2008 पासून साजरा केला जातो, हे बरोबर आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली, हेही बरोबर आहे. 10 वर्ष पूर्ण झालेत योजनेला म्हणून प्रश्न विचारलेला आहे. एखाद्या घटनेला ठराविक वर्ष होणं आणि प्रश्न विचारणं आपण बघितलेलं आहे. सो ब आणि क ही विधानं बरोबर आहेत. योग्य विधानं ओळखा हाच प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 16वी ब्रिक्स शिखर परिषद 15वी 14वी आणि 13वी. इंटरेस्टिंग काय आहे बघा,
रिसेंटली 17वी झाली, आपण चर्चा केली बघा, ब्राझील मधल्या रिओ डी जेनेरो या ठिकाणी झालेली आहे, राईट. आणि 18वी जी आहे तर ती कुठं होणार आहे, भारतामध्ये होणार आहे. 18वी भारतात होणार आहे. तो 16वी जी आहे तर ती कझानमध्ये झालेली होती, रशियामध्ये. 15वी जी आहे तर ती जोहान्सबर्ग मध्ये झालेली होती. 14वी बीजिंग मध्ये झालेली होती आणि 13वी नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. सो अ च 4, ब च 3, अ च 4, ब च 3, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर, राईट. नेक्स्ट, अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल. आता अक्षय अन्न योजना या योजनेचा जर का आपण विचार केला तर ही अक्षय अन्न योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं चालू केलेली योजना आहे. भारतीय जनता पक्षाच्या जो जाहीरनामा आहे तर त्याच्यामध्ये ह्या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किंवा किराणा माल मिळावा या उद्देशाने ही योजना आहे. याच्यात तांदूळ मिळतोय का, हो. साखर मिळते का, हो. लाल मिरची पावडर, येस. हळद, बरोबर. ज्वारी, बरोबर. म्हणजे वरीलपैकी सर्व. पण फक्त एवढंच मिळतंय का, नाही. याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ शेंगदाणा तेल किंवा शेंगतेल, त्याच्यानंतर जिरे आणि मोहरी. थोडक्यात स्वयंपाक करायला ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या इथं आहे. क्लिअर. नेक्स्ट, भगवान बिरसा मुंडा रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळखा. महाराष्ट्र सरकारनं योजना सुरू केलेली आहे, बरोबर आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारनं ही योजना चालू केली. आदिवासी गावांना जोडण्यासाठी आहे का फक्त, येस. योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी बनवलेली आहे, बरोबर. याच्यामध्ये बारमाही रस्त्यांनी त्यांची जोडणी करणं हे मुख्य उद्देश आहे. आदिवासी भागांची ऍक्सेसिबिलिटी त्या ठिकाणी वाढवणं आणि त्यांचा विकास साध्य करणं हा उद्देश आहे. 2025 मध्ये बंद केली हे तर नाहीये, बरोबर. उलट बिरसा मुंडांचं 150वे जयंती वर्ष आहे, बंद नाही, चालू काहीतरी होईल नवीन, पण बंद होणार नाही, राईट. त्यामुळं अ ब क पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. मालदीव मध्ये एप्रिल 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुकामध्ये कुठला राजकीय पक्ष विजयी झालेला आहे, तर पीपल्स नॅशनल काँग्रेस हे त्याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असेल. सिंधू जल करारानुसार भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. आता आपण डिटेल ह्याच्यावरती ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान डिस्कशन केलेलं होतं. सतलज, बियास आणि रावी, पर्याय क्रमांक 3. मारुती चितमपल्ली बघा, तुम्ही चेक करून बघा. मारुती चितमपल्लींची पण सगळी ग्रंथसंपदा करंट क्लाउड्स मध्ये आपण दिलेली आहे. रातवा आहे, पाखरमाया आहे, चकवा चांदण आहे, फुलवंती नाहीये, जंगलाचा पाऊस नाहीये. अ ब क पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, राईट. बऱ्याच जणांना फुलवंती किंवा जंगलाचा पाऊस पण वाटेल किंवा लॉजिकली ते पण बरोबर लिहिलेलं असेल वरील सर्व. का, कारण ह्यांची पुस्तकं जरा जंगलाशी अरण्याशी संबंधित आहे, राईट. पण तसं नाहीये, हे लक्षात घ्या. हे असेच फसवे प्रश्न विचारले जातात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले, तर नवी दिल्ली आहे. आता इथं नुसतं केंद्र असतं ना एखादं कौशल्य विकास केंद्र तर आदर ठीक आहे, पण मंत्रालयाची इमारत सो सगळ्या मिनिस्ट्री कुठं आहेत, बट ऑब्वियस नवी दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल, येस. सो हे करंट अफेअर्सचे त्या ठिकाणी प्रश्न होते राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले. येस, आता आपण काय करूया, लागलीच एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत, पर्यावरण, तर ते पर्यावरणाचे प्रश्न पण बघण्याचा प्रयत्न करूयात. पर्यावरणामध्ये टोटल जे आहेत तर ते 10 प्रश्न होते. हे 10 प्रश्न कसे होते, पर्यावरणाच्या सेक्शन मध्ये 5 प्रश्न होते, जिओग्राफी मध्ये 2 प्रश्न आलेत एन्व्हायरमेंट रिलेटेड, आणि इकॉनॉमी मध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. असे टोटल 10 प्रश्न आहेत. आता याचं सेक्शनल अनालिसिस केलं तर जैवविविधता संवर्धन नावाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती 2 प्रश्न आले. पर्यावरणीय प्रदूषण नावाचा मुद्दा आहे, सॉरी, संवर्धनावरती 3, प्रदूषणावरती 2, आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज, हवामान बदल हा मुद्दा आहे, त्याच्यावरती
5 प्रश्न तब्बल आलेले होते. राईट. सो 1 बाय 1 बघूयात आपण. धोकादायक कचरा व्यवस्थापन. बघा, धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. राईट. सो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज हे याचं अचूक उत्तर आहे. याच्याशी संबंधितच एक धोकादायक कचऱ्याचं आंतरदेशीय वहन करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी बेसल नावाचा एक करार होता. या बेसेल करारावरती ह्याच्या आधी PYQ विचारण्यात आलेला आहे. त्या लाईन वरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला दिसेल. नेक्स्ट मुद्दा बघा. अ गटामध्ये प्रदूषकांची यादी आहे आणि ब गटामध्ये त्याचे परिणाम. पाण्यातील फॉस्फेट खते. आता इथं मी एक उल्लेख करू इच्छितो की आपण एक PYQ अनालिसिस सिरीज घेतलेली होती एन्व्हायरमेंटची आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरतीच. तुम्ही मागचे PYQ अनालिसिसचे सिरीजचे व्हिडिओ काढून बघा. त्यातनच प्रश्न जे आहेत म्हणजे त्यामध्ये जे आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं तर तिथूनच तुम्हाला बेसिकली बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते सुटलेले त्या ठिकाणी दिसतील. पाण्यातील फॉस्फेट खत. फॉस्फेट वाढतंय तर त्याच्यामुळे काय होते, तिथली उत्पादकता वाढते आणि उत्पादकता वाढल्यामुळे काय होते, प्राथमिक उत्पादन तिथं जास्त होते. म्हणजेच काय, शैवाल प्रजातींची वाढ होती. यालाच अल्गल ब्लूम किंवा ब्लूम ऑफ फायटोप्लॅन्क्टन किंवा ह्यालाच सुपोषण, अन्न अतिरेक किंवा युट्रोफिकेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो अ ला 4 असलं पाहिजे. आयडियली पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पण तरी पण पुढे जाऊयात आपण. हवेतला मिथेन जो आहे, मिथेन जागतिक तापमानवाढीमध्ये कंट्रीब्यूट करतो. ब ला 3 पाहिजे. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट्स इन वॉटर. तर ह्याच्यामुळं पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि डिझॉल्व ऑक्सिजन तिन्ही कन्सेप्ट आपण पाहिलेल्या होत्या. आणि हवेतील नायट्रोजनचे ऑक्साईड SOx आणि NOx ची रिएक्शन बाष्पासोबत त्या ठिकाणी फोटोकेमिकल रिएक्शन होते आणि त्यातून ऍसिड रेनचं फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर अत्यंत धोकाग्रस्त म्हणून प्रजाती कोणता प्राणी खालीलपैकी घोषित केलेला नाही. म्हणजे एक नाहीये, बाकी सगळे आहेत. घरियाल आहे का, तर यस. फोर टोड रिव्हर टेरापिन हे पण आहे. बेंगॉल फ्लोरिकन म्हणजे बंगाली माळढोक हे पण आहे. लेदरबॅक टर्टल हे मात्र नाहीये, हे धोकाग्रस्त आहे. लेदरबॅक टर्टल जवळपास 800 किलो वजनाचं हे कासव आहे. 800 ते 900 किलो वजनाचं कासव हे धोकाग्रस्त म्हणजे एंडेंजर्ड आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला. आता बऱ्याच जणांनी EIA लिहिलं. EIA म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. थोडा वेगळा प्रश्न होता, कुठंच नोट्स मध्ये उल्लेख नाहीये, कुठल्याच पुस्तकामध्ये उल्लेख नाही. राईट. काही जणांनी IUCN लिहिलं. मित्रांनो, IUCN हे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या ऑर्गनायझेशनचा ऍक्रोनिम आहे. इथं बायोडायव्हर्सिटीला थ्रेटन करणाऱ्या घटकांसाठी ऍक्रोनिम काय. EPA जनरली आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टला वापरतो. हिप्पो मात्र या ठिकाणी आहे. Hचं होतं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन म्हणजे आदिवासी क्षेत्रांचा ऱ्हास. I म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पीसीज म्हणजे आक्रमक प्रजातींचं आगमन. त्याच्यानंतर P म्हणजे पोल्युशन, प्रदूषणामुळे जे प्रजातींचा ऱ्हास होतोय तो. P म्हणजे पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ आणि त्या लोकसंख्या वाढीमुळे जे रिसोर्सेस वरती ताण येतोय आणि त्याच्यामुळं ज्या प्रजाती नष्ट वगैरे होत आहेत तर तो मुद्दा. आणि त्याच्यानंतर O म्हणजे ओव्हर हार्वेस्टिंग हा मुद्दा आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणते पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे. बहुऔष्णिक ऊर्जा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण बरेच जण चुकलेत. नैसर्गिक वायू पण लिहिलेलं त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, शाश्वत विकास ही संकल्पना डॅश मध्ये सादर करण्यात आलेल्या जागतिक संवर्धन धोरणामध्ये प्रथम प्रचलित झाली.
सो बिन दिक्कतपणे मी सांगतो 1987 याचं उत्तर आलं पाहिजे. 1987चा ब्रूटलँड कमिशनचा रिपोर्ट आहे. ब्रूटलँड कमिशन, तर तो आहे आवर कॉमन फ्युचर, आपले सामायिक भविष्य. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोललं गेलं. काही ठिकाणी असा पण उल्लेख आहे की त्याच्या आधी 1980 ला बोललं गेलेलं होतं. पण इथं प्रश्न काय आहे ते बघा, जागतिक संवर्धन धोरणामध्ये सर्वात प्रचलित होणं. नुसती प्रचलित असणं वेगळं आणि जागतिक संवर्धन धोरणामध्ये तो शब्द प्रचलित करणं वेगळं. त्यामुळं 1987 याचं उत्तर असेल. राईट. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये भारत 117व्या स्थानावरती त्या ठिकाणी होता बघा. राईट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स मध्ये. नेक्स्ट, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रम नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज याच्यामध्ये 8 अभियानांचा समावेश आहे. राष्ट्रीय सौर अभियान आहे, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट पण आहे, नॅशनल वॉटर मिशन पण आहे, नॅशनल सोलार मिशन पण त्या ठिकाणी आहे, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर पण आहे. राईट. पण राष्ट्रीय आरोग्य अभियान मात्र नाहीये. राईट. कशाचा समावेश नव्हता विचारलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. राईट. जोड्या लावाला प्रश्न एक विचारलेला आहे बघा. आता वेगवेगळ्या प्रकारचे जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फियर रिझर्व्ह बद्दल प्रश्न विचारलेला आहे. अगेन ट्रॅडिशनल हा एक तरी प्रश्न असतोच दरवेळी. राष्ट्रीय उद्यान आणि राज्य जोड्या लावा, अभयारण्य आणि जिल्हे जोड्या लावा. आता काय आले, जीवावरण राखीव क्षेत्र. भारतामध्ये टोटल 18 जीवावरण राखीव क्षेत्र आहेत. त्यापैकी 11 जीवावरण राखीव क्षेत्र युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फियर रिझर्व्हचा त्या ठिकाणी भाग आहेत. आता याचा जर विचार केला तर नीलगिरी जे आहे 1986 मध्ये आहे. सो अ ला 4 असलेला एकच ऑप्शन आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे इथं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सुंदरबन जे आहे तर ते 1989, कच्छ जे आहे तर ते 2008 आणि पन्ना जे आहे तर ते 2011. क्लिअर. तपांबराचे, आता हा प्रश्न हा जिओग्राफी मध्ये त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पण जिओग्राफी मध्ये असला तरी मी इथं घेतलेला आहे कारण त्याचा संदर्भ जो आहे तर तो जिओग्राफीशी पण आहे आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटशी पण. बघा, तपांबराचे तापमान साधारणतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. बरोबरच आहे. तपांबरामध्ये उंचीनुसार तापमानामध्ये घट होताना दिसते. बरोबर आहे. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगांच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्राणांच्या शोषणाने नव्हे. म्हणून मी म्हटलं ना मगाशी की आपलं PYQ अनालिसिस ची सिरीज होती ना, तर त्याच्यामध्ये आपण एकदा हा प्रश्न एमपीसीने विचारलेला होता की येणारे रेज कुठले असतात आणि जाणारे रेज कुठले असतात. येणारे शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड रेडिएशन असतात आणि जाणारे लॉंग वेव्ह असतात. गेटिंग इट. सो काय होते, ही ऊर्जा भूपृष्ठ लगत ट्रॅप होती आणि त्यामुळे भूपृष्ठ वॉर्म होते. तर हेही त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1. राईट. सो हे इन जनरल 10 प्रश्न होते एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आणि करंट अफेअरचे पण काही प्रश्न त्या ठिकाणी होते. राईट. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो बघा, अप्रोच बेस्ड काम केलं तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा जो आहे तर तो होणार आहे. अशाच प्रकारे आपण इथून पुढे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही जे सारखे कमेंट करताय की MCQ सिरीज किंवा MCQ प्रॅक्टिस घ्या, तर डेफिनेटली MCQ प्रॅक्टिस साठी आपण भेटणार आहोत. पण आता यावेळी अजून स्ट्रक्चर्ड मॅनरनं त्या ठिकाणी भेटणार आहोत. राईट. एक 6-7 दिवसानंतर आपण लगेचच ही MCQ सिरीज जी आहे तर ती चालू करणार आहोत. तुर्तास तरी इथंच थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग करंट अफेअर्स सह, एन्व्हायरमेंटच्या अनालिसिस सह आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.